सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आमगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न। आमगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आमगाव येथील श्री लक्ष्मणराव मानकर डीएड व बीएड कॉलेजच्या सभागृहात तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक तसेच संगणक परिचालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। ग्रामपंचायतीच्या सशक्तीकरणावर भर। या कार्यशाळेत ग्रामपंचायतीचे सशक्तीकरण, शासकीय योजना आणि निधी व्यवस्थापन, डिजिटल ग्रामपंचायत, ग्रामविकास उपक्रम तसेच रोजगार हमी योजनांचे प्रभावी नियोजन यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। ग्रामपंचायत स्तरावर पारदर्शक कामकाज, निधीचा योग्य वापर, ई-गव्हर्नन्स प्रणाली आणि ग्रामपंचायत पोर्टल तसेच संगणक प्रणालीचा वापर यावरही प्रशिक्षण देण्यात आले। तज्ञांकडून मार्गदर्शन। कार्यशाळेदरम्यान तज्ञांनी ग्रामरोजगार सेवक आणि संगणक परिचालकांना डेटा व्यवस्थापन आणि ऑनलाईन नोंदी कशा कराव्यात याबद्दल मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे सरपंच व सदस्यांना गाव विकासासाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे कशी करावी याविषयी सूचना देण्यात आल्या। याबद्दल प्रतिक्रिया देताना आमगावच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले की या कार्यशाळेमुळे ग्रामपंचायत व्यवस्थेला नवीन बळ मिळेल आणि गावांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल। या कार्यशाळेत पंचायत राज व्यवस्थेला बळकटी देऊन गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। ग्राम विकास पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ची राज्य शाळा आपली 25 ते 26/8 पुण्याला झाली होती। त्याच अनुषंगाने आपली जिल्हा स्तरावरची सदर कार्यशाळा ही 3 तारखेला झाली, 3/2/2025 त्या अनुषंगाने आपल्याला तालुका स्तरावर पण सदर कार्यशाळा घ्यायची होती। त्याप्रमाणे आपण या कार्यशाळा आयोजित केली आहे। ही कार्यशाळा ही अभियानाचे मुख्य घटक आहेत। त्या मुख्य घटकाच्या आधारित प्रश्नावली तयार करून ही लोक चळवळ निर्माण करून, लोकसभा निर्माण करून आपल्याला या याच्यातून पारितोषिक मिळवायचं आहे। या याच्यामध्ये पंचायत राज्य स्तरावर ग्रामपंचायतला 5 कोटीचं पहिलं बक्षीस असून दुसरं बक्षीस हे तालुका स्तरावर 2 कोटी आहे आणि तिसरं बक्षीस हे 5 कोटीचं इथे जिल्हा परिषदला आहे। त्याप्रमाणे ही आपल्याला कार्यशाळा म्हणजे या प्रकारचं अभियान आपल्याला 17 तारखेपासून म्हणजे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत घ्यायची असून त्याच्यानंतर प्रश्नावली जी दिलेली आहे 7 विषयानुसार, त्या 7 विषयाच्या प्रश्नावलीनुसार आपल्याला गुणाक्रम द्यायचे आहे। 100 गुणांपैकी तो सर्वात जास्त गुण भेटेल त्याला याप्रमाणे गुणांकाप्रमाणे पारितोषिक भेटणार आहे। आणि याचा कालावधी म्हणजे आता 31 डिसेंबर हा शेवटला असल्यामुळे जानेवारी महिन्यात ते फरवरी महिन्यापर्यंत याचं आपल्याला तपासणी केल्यानंतर मार्च महिन्यामध्ये याचं पारितोषिक वितरण करण्यात येणार। ग्रामपंचायत लेवलला आम्ही 10 तारखेपासून ते 17 सप्टेंबर पर्यंत आम्ही जशा कार्यशाळा ह्या तालुका स्तरावर झाल्या तशा ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा अशा प्रकारच्या कार्यशाळा होणार आहे। आणि 17 तारखेला विशेष ग्रामसभा आयोजित करून या कार्यक्रमाला म्हणजे अभियानाला सुरुवात होणार आहे। त्या अभियानामध्ये म्हणजे काय करण्यात येणार आहे? त्या अभियानामध्ये आपले की 7 सब्जेक्ट आपले याचे अभियानाचे मुख्य घटक 7 आहेत। त्या सुशासनयुक्त पंचायत, पंचायत सक्षम समिती, स्वनिधी, पंचायत राज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, जलसमृद्ध स्वच्छ हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवर संस्थांचे सक्षमीकरण करणे, उपजीविका, गृहनिर्माण तसंच सामाजिक न्याय या विषयावर घटक तयार केलेले आहे। त्याच्यानुसार मार्क देण्यात येईल। तसेच शेवटला विषय आपल्याला लोकसहभाग आणि लोकचळवळ। लोकांमध्ये जोपर्यंत लोकसहभाग आणि लोकचळवळ निर्माण होणार नाही तोपर्यंत गावाचा विकास हे पूर्ण होणार नाही। त्याकरता राज्य शासनाने ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू करण्यात आलेलं आहे। जसे आपण बोलले की सर्वात शेवटी ग्रामसभा घेण्यात येईल म्हणजे 17 तारखेला आपल्याला ही अभियानाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे आपण त्या तारखेला विशेष ग्रामसभा घेऊन त्या अभियानाची सुरुवात करणार। काही गावामध्ये ग्रामसभा खूपच होतच नाही म्हणजे ही अभियानाची ग्रामसभा ती अनिवार्य आहे, ते घ्यावंच लागेल सगळ्यांना। ही तकबीचं कारण नाहीच आहे आणि हे सर्वसाधारण नेहमीप्रमाणे ग्रामसभा नसून विशेष ग्रामसभा ही। सत्यको जानो न्यूज संपादक नरेश बोपचे,